नमस्कार मंडळी, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। आटपाडीमध्ये एका गंभीर विषयावरती आपण बोलणार आहोत। आटपाडी तालुक्यामध्ये आणि सिटीमध्ये अनेक ठिकाणी अवैध धंदे चालू आहे। त्यामध्ये मटका हा प्रामुख्याने अवैध धंदा आहे। या धंद्याला कोण अभय देते हा नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होतोय। माझ्या पाठीमागं जे तुम्ही बघताय या ठिकाणी सध्या हे मटक्याचा धंदा इथं या ठिकाणी सुरू आहे। नगरपंचायतच्या एक्झॅक्टली समोर हे मटक्याचं सेंटर आहे या ठिकाणी। आणि दुसरं ठिकाण सुद्धा तुम्हाला दाखवतोय मी। नगरपंचायतच्या समोरच या ठिकाणी जी झाड आहे त्या झाडाच्या पाठीमागं हे मटक्याचे धंदे चालू आहेत। या आटपाडी शहरामध्ये अनेक ठिकाणी हे मटक्याचे धंदे चालू आहेत, परंतु हे कोणाच्याच निदर्शनात येत नाही आणि याला कोणीतरी पाठीशी घालतंय म्हणण्यापेक्षा पोलीस प्रशासनाचं या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष होतंय का, हे असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित आहे। या संदर्भात बोलण्यासाठी इथले जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे। जे शहरातले जे मटके आहेत ते बंद व्हावेत असं वाटतंय का तुम्हाला? हो, बंद झाले पाहिजे. बंद झालं पाहिजे। काय वाटते तुम्हाला की शहरात अशा अनेक ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत, मटक्यासारखे विषय असतील, या मटक्यामुळे अनेक कुटुंबे आहेत ते उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। अनेक कुटुंब उद्ध्वस्तही झालेले आहेत। काय वाटतं, हे बंद झालं पाहिजे? 100% बंद झालं पाहिजे. बंद झालं पाहिजे। बंद झालं पाहिजे. मटका लागायचं एकाला जाय 10 जणांचं असं काम आहे, बरोबर आहे। त्यामुळे बंद झाला पाहिजे. कुठं- किती मटका ठिकाणी म्हणजे चालू आहे मटका अंदाजे काय वाटतं? आटपाडीत कुठल्याही चौकात गेला आहेच, 100% आहे. बाजारात 5-6 ठिकाणी आहे, वर पोलीस स्टेशन पाशी आहे, पुन्हा इकडं स्टँडवर आहे, इकडं आबा साठेनगर चौकाकडे इकडे आहे। याच्यावर कारवाई का होत नाही असं वाटतं तुम्हाला? आता एवढं काय माहित नाही, का तरी एकदा दोनदा उचलून पिन नेलेत, असं नाही की पोलीस कारवाई नाही, कारवाई करताना उचलून घेऊन गेलेत पुन्हा येतील, काय अडचण त्यांना काय होते काय माहित नाही। आता हे पोलीस प्रशासन असेल, इथं नगरपंचायतच्या हद्दीमध्ये आहेत, इथले प्रशासक असतील किंवा जे लोकप्रतिनिधी असेल, यांना हे धंदे दिसत नाहीत का? नाही, त्यांना सांगितलं कारवाई तुमच्या होणार बाबा, काढून घ्या, हे करून घ्या, त्यांना सांगून सुद्धा ते ऐकत नाहीत म्हणल्यावर आता काय करायचं? कुठेतरी पोलीस प्रशासन कमी पडते असं वाटतं। ऐकत नाहीत म्हणजे आता उचलून नेल्यावर सुद्धा पुन्हा अजून चालूच आहे ना, केस बी नाही, असं नाही की केस नाहीत, कोर्टात गेला की त्यांच्या तारखा आहेत सगळ्यांच्या, असं बी नाही ना, तारखा असं सुद्धा काय तर पुन्हा चालू होते हे धंदे, पुन्हा चालू आहेत। पोलीस प्रशासन कारवाई करायसाठी कमी पडते वाटतंय तसं। मग आता चालू आहेत म्हणल्यावर तसंच वाटतंय, पोलीस प्रशासन ही कारवाई करायला कमी पडते वाटतं का? होय तसंच आहे ना? होय होय. तर नागरिकांच्या सुद्धा इथल्या प्रतिक्रिया अशा आहेत की हे जे अवैध धंदे चालू आहेत नगरपंचायतच्या हद्दीमध्ये आणि आटपाडी शहरामध्ये, हे कुठेतरी मटक्यासारखे जे धंदे आहेत ते बंद झाले पाहिजेत असं नागरिकांमधूनही येते। आणि जनतेमधून अशा प्रतिक्रिया उमटतात की कुठेतरी हे सर्व बंद झालं पाहिजेत आणि 2-3 वेळा कारवाई होऊन सुद्धा पुन्हा जर मटका चालत असेल तर या सर्व गोष्टीला पोलीस प्रशासन कारणीभूत आहे। मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आटपाडी तालुक्यातल्या पोलीस प्रशासनाबद्दल तुम्हाला कमेंटमध्ये काय सुचवायचं असेल तर नक्की कळवा। तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम। धन्यवाद। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, मानदेश प्राईम। सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।